आजच्याच दिवशी 1966 साली लाल बहादूर शास्त्री नावाचा नैतिक, निर्मळ आणि साधा पंतप्रधान आपल्यातून निघून गेला. लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री झाले तेव्हा आपल्या आईला सांगितलं की मी रेल्वेमध्ये कामाला आहे, रेल्वे मंत्री नाही, जेणेकरून आपली आई कुणाच्याही माध्यमातून आपलं वशिला घेऊन आपल्याकडे येणार नाही. एवढे साधेपणाची दूरदृष्टी असणारा 1925 साली बनारस विद्यापीठामधून पदवी घेतल्यानंतर धर्माचा प्रचंड एवढा अभ्यास केला, त्यामुळे त्यांना शास्त्री ही पदवी प्रदान केली. आणि तसेच ताशकंदमध्ये गेले असता ताशकंदमध्ये अत्यंत साधेपणानं त्यांना आपला जो कोट आहे नेहरूंनी दिलेला, तो नेहरूंनी दिलेला कोट त्यांनी एका थंडी वाजणाऱ्या व्यक्तीला दिला. एवढा साधापणा व्यक्ती महत्वाचा होता. आणि त्याचबरोबर त्याऐवजी जर आजचे पंतप्रधान आपण दुसरीकडे बघितले तर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तपत्रानुसार त्यांनी 4 दिवसामध्ये 19 कोट बदलले. 8 लाखाचा हिऱ्याचा कोट वापरणारे आजचे पंतप्रधान कुठे आणि लाल बहादूर शास्त्री कुठे? धर्मपंडितचा अभ्यास करून शास्त्री मिळवणारे लाल बहादूर शास्त्री कुठे? आणि त्यांचं मूळ आडनाव श्रीवास्तव असताना ते नाकारून धर्म कधी राजकारणासाठी नसतो तर धर्मातून चांगल्या गोष्टी घेऊन त्या जीवनामध्ये त्याचं आचरण करायचं असतं, त्याची अंमलबजावणी करायची असते, हे सांगणारे महान लाल बहादूर शास्त्री दुसरीकडे आणि धर्माचं राजकारण करून धार्मिकपणा, धर्मांधपणा माजणारे राज्यकर्ते आज एकीकडे. यामुळे लाल बहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.